मी देवनाथ सुखदेव दैफळे, उपसरपंच हाळम. जोपर्यंत ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस मी उपसरपंच झालो, त्यावेळेसपासून गावामध्ये ग्रामसभा नाही, मासिक सभा नाही आणि गावात दिलेल्या मी आश्वासनाला मी बोललो नाही. म्हणजे माझं मन मानेल तसे वागते म्हणजे सत्ताधारी लोक. त्याच्यामुळं मी नाराजीनं माझं काम कुठलंच होत नाही आणि माझं आतापर्यंत 3 वर्षामध्ये ग्रामसभा नाही किंवा ही झालेलं नाही, मासिक सभा घेतलेली नाही आणि मी कुठलेही प्रश्न विचारले तरी ते काही सोडवायला तयार नाहीत. त्यांच्या नाराजीनं. खरं म्हणजे याबाबत आपण परळीतील जे ते वरिष्ठ नेते आहेत पक्षाचे, त्यांना तुम्ही संपर्क केला होता का? तुम्ही त्यांना हे तुमचे कारण सांगले का किंवा तुमचे नारे सांगितले का त्याच्यामध्ये? नाही, तसं नाही. मी एक वेळेस बोललो होतो 2 वर्षाच्या पूर्वी, पण त्यावेळेस त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. इथं अर्जसुद्धा मी दिले होते 3-4, तर त्याचा काही म्हणजे हे केलं नाही, म्हणजे पाठपुरावा ह्यांनी केला नाही. म्हणजे आज आपल्यासोबत गावातील बरेच ग्रामस्थ आहेत आणि सर्वांचीही आपल्याला आपल्या ह्या निवेदनाला पाठिंबा दिसतोय. त्यांचं पण तसंच अडचण आहेत का तुमच्यासोबत? त्यांच्या अडचणी म्हणजे कुठलं कामच होत नाही ते मला विचारतात ना. मी वार्ड नंबर समजा 1 मधून आहे, 1 मधले खूप समस्या आहेत, 2 मध्ये आहेत, 3 मध्ये आहेत आणि वित्त आयोग जो येतो दरवर्षी त्याच्यामध्ये कृती आराखडा तर कधी नाहीच नाही. ग्रामसभाच नाही तर कृती आराखड्याचा प्रश्नच नाही, येत नाही. त्याच्यामुळं प्रशासनाचा निधी जो आहे वित्त आयोगाचा, ते कसा वापरते ते कसा वापरतेत आम्ही ज्यावेळेस विचारणा केली त्यावेळेस आम्हाला कसलंही उत्तर दिलं जात नाही. आता जे प्रशासनाकडे जे इथल्या पंचायत समितीला जे काय ठराव आले ते चुकीच्या पद्धतीमध्ये आले का? हो, असं म्हणा. कारण माझी सही 3 वर्षामध्ये कुठंही केलेली नाही मी. आणि उपसरपंच पदाचाच राजीनामा दिला का ग्रामपंचायत सदस्य पदाचा पण? उपसरपंच सदस्य म्हणून आहात आहे ना, कार्य सदस्य उपसरपंचाचा राजीनामा मी देत आहे. ठीक आहे. कशाचं निवेदन आहे, काय मागणी केली? आज आम्ही हाळम गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. आज सत्ताधारी उपसरपंच यांचा राजीनामा आम्ही सुरुवातीला सरपंचकडे देऊन आज गटविकास अधिकारी यांच्याकडे परळी या ठिकाणी दिलेला आहे. काय कारण आहे राजीनामा देण्याचं? गेली 3 वर्ष झालं ग्रामपंचायतची निवडणूक होऊन त्यावेळेसपासनं त्यांची जी उपसरपंचांची जी नाराजी आहे सत्ताधाऱ्यांवर, त्या नाराजीच्या विरोधात आणि त्यांच्या कार्यप्रणालीच्या विरोधात निषेध म्हणून आज त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे.